आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांची आज शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांत्वनपर भेट घेत त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवला। यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी कुटुंबियांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून विशेष बाब म्हणून निलेश कोतकर यांच्या पत्नीला नाशिक महानगरपालिकेत नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली। दरम्यान शिवसेना नाशिक महानगर प्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांनी आपल्या वैयक्तिक पुढाकारातून कोतकर कुटुंबियांना 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करत या ठिकाणी कठीण प्रसंगी शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा विश्वास दिला। या भेटीप्रसंगी भाऊ चौधरी, शिवसेना उपनेते व प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे, उपनेते तृष्णा विश्वासराव, उपनेते संजना घाडी, सुसीबेन शाह, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, नगरसेविका सुवर्णा मटाले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी कोतकर कुटुंबियांना धीर देत आवश्यक ती सर्व मदत करण्याची भूमिका व्यक्त केली। तसेच अपघातग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षाही यावेळी करण्यात आली।